महिला आयोगाचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा नाही. संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून 2 नावांची चर्चा. पुण्याच्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या प्रतिभा शिंदेंच्या नावाची चर्चा. मोंदू अशोक खरातचा आणखीन एक कारनामा समोर. उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचा सीसीटीव्ही समोर. केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी. चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा निवृत्त आयपीएस ॲडव्होकेट किंवा समाजसेविकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा करा, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. तरच राज्यातील पीडित महिलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. रोहित पवारांचं ट्विट चर्चेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अनेक बुवा बसलेले होते. खरातच्या संपर्कामध्ये असलेल्या नेते अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची मागणी. चंद्रकांत पाटलांनी खरातसोबतचे आपले संबंध जाहीर करावे. चंद्रकांत पाटलांनी पुण्याला काळीमा फासला. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर टीका. चंद्रकांत पाटलांचे बंधू खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. नाशिकच्या मिरगावमध्ये भोंदूबाबा खरातच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप. राजकीय दबाव टाकत खरातनं पाण्याची टाकी संस्थानासाठी वळवली का? शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी पाणी वळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप. मोंदू अशोक खरातच्या पूर्ण कुटुंबाचे फोटो आले समोर. भोंदू खरात कुटुंबियांसोबत दक्षिण कोरियाला गेल्याचे फोटो समोर. पोलीस भोंदू खरातच्या विदेश दौऱ्यांची ही चौकशी करणार. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. अशोक खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू. खरातसोबत फोटो असल्यानं कुणी गुन्हेगार होत नाही. भोयरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये जादू टोण्याच्या विरोधात कायदा. भोंदूबाबांसह त्यांच्या भोंदू भक्तांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंची मागणी. भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्ती यांची एसआयटी चौकशी. दीपक केसरकरांचा निकटवर्ती दीपक लोंढे एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात. एसआयटी टीमकडून दीपक लोंढेंची कसून चौकशी. दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये सक्रिय. खरातसोबत माझी ओळख राजकीय किंवा वैयक्तिक नाही. सिन्नरमधील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे आमची ओळख. खरात प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईलच. खरातसोबतचे फोटो समोर आल्यानंतर दीपक केसरकरांचं वक्तव्य. दीपक केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर शिंदे धोरण ठरवतील. भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये भरत गोगावलेंचं केसरकरांबाबत सूचक वक्तव्य. खरातसोबतच्या फोटोनंतर विरोधकांकडून केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी. अशोक खरातसारख्या भोंदूबाबाला भर चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजेत. धाराशिवमधील कार्यक्रमात कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. तर भोंदूबाबा अशोक खरातला जाहीर फाशी दिली पाहिजे. शिंदेचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची मागणी. रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. उद्धव ठाकरेंची शंभूराज देसाईंवर टीका. सातारा झेडपी अध्यक्ष निवडणुकीच्या वेळेला धक्काबुक्की झाल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला होता. पालकमंत्री विनाकारण अखंड तांडव करतायत. जयकुमार गोरेंची शंभूराज देसाईंवर टीका. तर साताऱ्यामध्ये लोकशाहीचा विजय झाला असून विरोधकांचा अपहरणाचा कांगावा खोटा असल्याची टीका मंत्री शिवेंद्रराजेंनी केली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपचा विजय. उद्धव ठाकरेंची अवस्था तात्या विंचूसारखी झाली आहे. ज्योती वाघमारेंची टीका. हिंदू धर्माबद्दल टोमणे मारल्याशिवाय उद्धव ठाकरेंना पाणी पचत नाही. खासदार ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया. भाजपच्या प्रभाग 5 मधील माजी नगरसेविका प्रीती पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. कार्यकर्त्यांसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी सुनेत्रा पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पार्थ आणि जय पवारही उपस्थित. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ दादरमधील प्रसिद्ध अशोक वडापावलाही बसली. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याअभावी गेल्या 7 दिवसांपासून अशोक वडापाव बंद. अशोक वडापावचे मालक चिंतेत. पुण्याच्या चाकणमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांना 8 ते 10 तास रांगेमध्ये उभं राहण्याची वेळ. गॅस एजन्सीला टाळं ठोकून एजन्सी चालक गायब झाल्याचा प्रकार समोर. एजन्सी चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या होलसेल बाजारामध्ये इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचा तुटवडा. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली, पण शेगडी मिळत नसल्याची विक्रेत्यांची माहिती.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यामधल्या कुऱ्हा रोडवर पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी. काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रत्नागिरीच्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरगुती सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. गोडाऊनमध्ये जवळपास 600च्या वर सिलेंडर. TV9च्या माध्यमातून गॅस गोडाऊनमधून रिअॅलिटी चेक. जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा. 5 जनावरं दगावली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालामधून माहिती समोर. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस. आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं. शेतकरी आर्थिक संकटात. सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका. पडसाळी गावातील शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी. जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या पिंपळपाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतामध्ये उभं असलेलं पीक आडवं झाल्यानं शेतकरी संकटात. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात. जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यानं कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन. बागायतदार वर्ग अडचणीत. लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्यानं बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी 23 मार्चला मुंबई गोवा महामार्ग रोखणार. कोकणातील शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी चक्काजाम आंदोलन करणार. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा. अमरावतीचे शेतकरी रवींद्र मेटकर यांना थेट इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कृषी उद्योजक म्हणून व्याख्यानासाठी निमंत्रण. रवींद्र मेटकर हे अमरावतीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करतात. त्यांच्या वातानुकूलित कुक्कुटपालन केंद्रामध्ये दररोज 1,20,000 अंड्यांचं उत्पादन होतं. शेतीमध्ये काम करायला मजूर मिळत नसल्यानं सालगड्याचे भाव चांगलेच वाढले. नांदेडच्या पारडमध्ये 1,31,000 3 क्विंटल ज्वारी आणि 3 क्विंटल गहू असा जवळपास 1.5 लाखांचा सालगड्यांचा दर. कराड तालुक्यामधील पाठरवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त छबिना निघाला. भैरवनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात भाविकांकडून गुलालाची उधळण. यात्रेसाठी सातारा सांगली जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित. सांगलीच्या कडेगावमधील भिकवडी खुर्द गावच्या प्रसिद्ध श्री सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये सांगलीकरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पुण्यातील भोर नगरपालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार. नागरिकांना मालमत्तांचा कर पाणीपट्टी 31 मार्चपर्यंत भरण्याचं आवाहन. आतापर्यंत 100 थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. अभिनेता सलमान खान आणि वडील सलीम खान यांनी चाहत्यांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी निवासस्थानाच्या बाहेर गर्दी केली होती. सलमान खाननेही चाहत्यांना हात उंचावत अभिवादन केलं. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये आणखी एका आरोपीला अटक. उत्तर प्रदेशमधून मुंबई पोलिसांनी गुलू पंडितला अटक केली. आज आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाणार. गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 14 आरोपींना अटक. सिद्धिविनायक मंदिरामध्ये चोरी करणारा कर्मचारी अटकेत. 10,000च्या रोख रकमेची चोरी करताना रंगेहात अटक. आणखी दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. मंदिराच्या फिरत्या दानपेटीमधील रक्कम एका खोलीमध्ये ठेवताना चोरी केल्याचा प्रकार. पनवेलमधील खारघर सेक्टर 21 परिसरामध्ये भगवती इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग. आगीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेली व्यायामशाळा आणि लहान मुलांसाठीचा पार्टी हॉल पूर्णपणे जळून खाक. सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाणा शहरामध्ये ओळखीचा फायदा घेत 12 वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना. अश्लील वर्तन करणाऱ्या 70 वर्षीय वृद्धावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी शंकर मंगतानी व्यापारी असून मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. बेपत्ता असलेल्या 6 वर्षाची मुलीची हत्या. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामधील बोधमधली घटना. चिमुरडीचा मृतदेह शेजारच्याच घरामध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळला. कैलास जाधव, सोनू जाधव हे 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डामध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार. रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण. रुग्णालयामधील संवेदनशील विभागातच कुत्रे बेधडकपणे फिरत असल्यानं नागरिकांचा संताप. मुंबई विमानतळावर DRI कडून 11,060 प्रतिबंधित वॉकी टॉकी आणि 52,480 जुन्या हार्ड डिस्क जप्त. DRIनं दोघांना ठोकल्या बेड्या. 2.5 कोटींचे वॉकी टॉकीज चीनमधून बेकायदेशीरपणे आयात करण्यात आले होते.